आणि शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीत होणार आहे आणि शरद पवार यंदाच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत, स्वागताध्यक्ष आहेत आणि म्हणूनच ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी गेलेत। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील माझे सहकारी संदीप राजगोळकर आपल्याला। संदीप, अगदी बरोबर आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की 98वं साहित्य संमेलन जे आहे ते राजधानी दिल्लीमध्ये यंदा पार पडणार आहे। फेब्रुवारी महिन्यात हे साहित्य संमेलन असणार आहे आणि सध्या अधिवेशन सुरू आहे संसदेचं आणि त्या निमित्तानं शरद पवार हे संसदेमध्ये गेले असतात। त्यानंतर ते पंतप्रधान कार्यालयामध्ये पोहोचले। त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी देखील उपस्थित आहेत आणि साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद हे शरद पवार यांच्याकडे आहे आणि ते निमंत्रण देण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती आपल्याला मिळते। तालकटोरा स्टेडियम जे आहे राजधानी दिल्लीमध्ये त्या ठिकाणी सुमित हे साहित्य संमेलन होणार आहे, 2 दिवसांचं असणार आहे आणि त्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा मोदी आणि पवार हे दोन्ही राष्ट्रीय नेते एकाच व्यासपीठावर येणार आहे। त्याचं कारण आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे नक्कीच स्वीकारतील असा विश्वास जो आहे तो साहित्य संमेलनाचे जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांना आहे। त्यामुळे मोदींनी हे निमंत्रण स्वीकारल्यानंतर बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा शरद पवार आणि पंतप्रधान मोदी हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत। त्यामुळे बघावं लागेल यापुढे नेमक्या काय घडामोडी घडतात त्या। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि